रोहतक जिल्ह्यातील रिटोली गावातील एका 17 वर्षाच्या मुलाने त्याच गावातील तरुणावर गोळीबार केला. गोळीबारानंतर तरुण बचावला, मात्र येथूनच ह्या तरुणाचा गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश झाला. व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. मुरथल इथे रविवारी सकाळी कारमध्ये मद्य व व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घटना कैद झाली आहे. हल्लेखोरांनी त्या व्यापाऱ्याला त्याच्या SUV कारमधून खेचून बाहेर काढलं आणि त्याच्यावर अगदी जवळून अंदाधुंद गोळीबार केला. असं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालंय. पोलिसांनी सांगितलं की हल्लेखोरांनी गुलशन ढाब्याच्या जवळ त्या व्यावसायिकावर अगदी जवळून किमान 30 गोळ्या झाडल्या. हे सगळं झाल्यानंतर पोर्तुगालमध्ये असलेल्या गँगस्टर हिमांशू भाऊने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. गँगस्टर हिमांशू भाऊ हरियाणा पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIच्याही हिट लिस्टमध्ये आहे. गँगस्टर हिमांशू हा मूळचा हरियाणातल्या रोहतकमधल्या रिटोली गावचा आहे. 2020 साली वयाच्या 17व्या वर्षी हिमांशूनं एका किरकोळ भांडणातून आपल्याच गावातल्या एका तरुणावर गोळीबार केला. सुदैवानं तो तरुण त्या हल्ल्यातून वाचला. मात्र त्या घटनेपासून शाळेत शिकत असतानाच हिमांशूंचा गुन्ह्यांच्या राज्यात प्रवेश झाला. गोळीबारानंतर तेव्हा हिमांशूला अटक करण्यात आली होती. तेव्हा तो अल्पवयीन असल्याने त्याला हिसारच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. मात्र तो तिथून फरार झाला आणि आत्तापर्यंत पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. हिमांशूवर आतापर्यंत सुमारे 18 केस दाखल झाल्या आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, फसवणूक, अवैध हत्यार बाळगणं, लुटमार, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर रोहतकमध्ये 10, झज्जरमध्ये 7 आणि दिल्लीत 1 केस दाखल आहे. खोटं नाव धारण करून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने पासपोर्ट तयार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. हरियाणा पोलिसांनी हिमांशू उर्फ भाऊ याच्यावरती 1.55 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलेलं आहे. तो परदेशातून पळून गेल्यानंतर इंटरपोलने सर्व देशांमध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली आहे.